आज आपण बनवूया भेजा मसाला फ्राय। भेजा मसाला फ्राय बनवण्यासाठी सर्वप्रथम मी इथं बकऱ्याचे 4 भेजे घेतलेले आहे, स्वच्छ पाण्याने धुवून। इथं मसाले घेतलेले काही, हिरवी मिरची आहे, कांदा आहे, टमाटर आहे, लिंबू घेतलेला आहे एक आणि कोथिंबीर आहे। सर्वात पहिले आपण पाणी गरम करून घेऊ। पाणी गरम झाल्यानंतर भेजा आपण त्याच्यामध्ये बॉईल करून घेऊ। पाणी उकळलेलं आपलं, त्याच्यामध्ये आपण आता हळद टाकून घेऊ, 1 चम्मच मीठ। आता आपण त्याच्यामध्ये भेजे बॉईल करून घेऊ। भेजांना एक उकळी येऊस्तोवर 5 ते 10 मिनिटं आपण भेजे बॉईल करून घेऊ। आपण आता कांदे बारीक कट करून घेऊ। कांदे बारीक कट करून झाले, आपण आता काढून घेऊ। आपण आता टमाटे बारीक कट करून घेऊ। टमाटे कट करून झाले, आपण काढून घेऊ। पण आता मिरच्या बारीक कट करून घेऊ। भेजा बॉईल झालेला आपला, आता आपण काढून घेऊ। तेल, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा आपण ब्राऊन होईस्तोवर व्यवस्थित परतून घेऊ 5 मिनिटं। कांदा आपला ब्राऊन झालेला आहे व्यवस्थित, आपण त्याच्यात टमाटे घालून घेऊ। टमाटे 2 मिनिटं परतून घेऊ आपण। कांदा टमाटर व्यवस्थित परतून झालेले आहे, आपण आता अद्रक लसूण पेस्ट घालून घेऊ। अद्रक लसूण पेस्टचा कच्चापणा जाऊस्तोवर आपण फ्राय करून घेऊ। धना पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर, हळद, चिकन मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ। मसाले आपण परतून घेऊ, त्यात पाणी घालून घेऊ। मसाले व्यवस्थित पाण्यामध्ये उकळून झालेले, व्यवस्थित परतलेले पण आहे, आपण आता त्याच्यामध्ये भेजा घालून घेऊ। परतून घेऊ त्यांना आपण मसाल्यामध्ये। पण भेजेचे 1 ते 2 तुकडे करून घेऊ अशा पद्धतीने। अजून 5 ते 10 मिनिटं आपण भेजा व्यवस्थित मसाल्यामध्ये फ्राय करून घेऊ। भेजा व्यवस्थित मसाल्यामध्ये फ्राय झालेले आहे, आता त्यात आपण लिंबू घालून घेऊ। बारीक कापलेली कोथिंबीर आहे, करून घेऊ एकदा आपण। भेजा मसाला फ्राय आपला रेडी झालेला आहे, आपण आता सर्व करून घेऊ।